इकडे गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा मागील 4 दिवसांपासून सतत पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे 27 मार्ग बंद झालेत। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातनं 3,54,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर भामरागड आणि सिरोंचा मध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे। गडचिरोली शहरातील मुख्य रस्त्यावरती सुद्धा प्रचंड पाणी साचलंय। जिल्ह्यातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। शेतपिकांचं नुकसान झालंय आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेश सहारे यांनी। गडचिरोली जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून गडचिरोली जिल्ह्यातील 28 मार्ग बंद आहेत। गडचिरोली जिल्ह्यालगत भंडारा तालुक्यातील गोसेखुर्द धरणातून तब्बल 3,54,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण नद्या ही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, भामरागड, गडचिरोली या 3 तालुक्यामध्ये एनडीआरएफ टीम ही तैनात झाली असून काय ज्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी ती टीम सध्या कार्यरत आहे। आपण आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या या स्पॉटवर आहे। तुम्ही बघू शकता की हा जो स्पॉट आहे या स्पॉटवर या मुख्य मार्गावरती पूर्णपणे गुडघ्याभर पाणी साचलेलं आहे। या गुडघ्याभर पाण्यातून प्रवास येणे जाणे करावं लागत आहे। याच्यामध्ये विशेष म्हणजे हा राष्ट्रीय महामार्ग असून हा या ठिकाणी पूर्णपणे पाणी साचलेला आहे। तर दुसरा विषय असा की गडचिरोली शहरातीलही सुद्धा मागील अनेक घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेला होता। आजची परिस्थिती बघितलं तर शहरामध्ये ठिकठिकाणी हा पाण्याचा फ्लो आहे हा वाढल्यामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी शिरलेलं आहे। नरेश सहारे, NDTV मराठी, गडचिरोली।